हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आम्ही आता निघालोय दापोलीसाठी आणि आता वाजलेत सकाळचे 6। आम्हाला लेट झालं, 5 वाजता निघणार होतो पण 6 वाजले। सो चला आता वसईवरून निघालोय। सकाळी लवकर निघालं म्हणजे ट्रॅफिक मिळत नाही, पण आम्हाला लेट झालं, 1 तास लेट झाला निघण्यासाठी। 6 वाजलेच आणि तुम्ही बघू शकता 6 वाजले तरी सुद्धा अजून अंधारच आहे आणि रस्ता छान मोकळा आहे, त्यामुळे पटापट पुढे जाता येतं। आता आम्ही नायगावच्या ब्रिजवरती पोहोचलो आहोत। थंडी असल्यामुळे लवकर सूर्योदय होत नाही आणि किती अंधार आहे तुम्ही बघू शकता। अजून आपण आता घोडबंदरला पोहोचलो आहोत आणि घोडबंदरला बऱ्यापैकी रस्ता चांगला झाला आहे, त्यामुळे काही वाटत नाही आणि सकाळ असल्यामुळे ट्रॅफिक सुद्धा नाही आहे, त्यामुळे अगदी इझिली आपण पुढे निघून गेलो। त्यानंतर आपण आता ठाण्याच्या रोडला लागलो आहोत। हे बघा, बघू शकता तुम्ही। वसई विरारवाल्यांना एक डायरेक्ट असा रस्ता केला पाहिजे, कारण किती सारं हे ठाणा वगैरे पूर्ण फिरून जावं लागतं। खूप जास्त वेळ वाया जातो यामध्ये, 1-1.5-2 तास असेच जातात ट्रॅव्हलिंगमध्ये कारण नसताना। सो सरकारने थोडा विचार केला पाहिजे आमच्या वसई विरारसाठी। हॅलो गाईज, आम्ही आता थांबलो, फर्स्ट स्टे घेतला आहे। म्हटलं चला थोडासा नाश्ता वगैरे काहीतरी करूया। सकाळी निघालेलो तर इकडे सुमन हॉटेल म्हणून आहे खोपोलीमध्ये, सो तिथे आम्ही थांबलो। चला तर आता आपण निघालो नाश्ता करून आणि आता इथे पुढे इमॅजिका आहे। आपण खोपोलीला लागता बरोबरच आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। सो इथे तुम्हाला मी इमॅजिका दाखवते कुठे आहे, ते अगदी जवळच आहे आणि आपल्याला अजून दाखवत आहेत 4 तास दाखवत आहेत। 1 वाजता आपण पोहोचू। नाश्ता करण्यासाठी भरपूर वेळ गेला, नाहीतर आपण 12:30लाच पोहोचलो असतो, तर 1-1.5 वाजता पोहोचू। चला तर हे बघा, इमॅजिका अगदी इथून जवळ आहे। मुलांना सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे इमॅजिकाला। इमॅजिका स्कूलच्या पिकनिक्स वगैरे खूप मोठ्या प्रमाणात येतात। चला तर आता आपण पुढे चाललो आहोत आणि थोडंसं क्लायमेट रेनी झालं आहे। 10 वाजत आले तरी सुद्धा सूर्य अजून ढगामध्येच आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण गुगल मॅपप्रमाणे चाललो आणि गुगल मॅप जो आहे तो आपल्याला फास्टेस्ट रूट देतो, ट्रॅफिक नसलेला रूट देतो। गुगलने आपल्याला मुंबई गोवा हायवे सजेस्ट केला आहे, तिथून छान असं रिकामी असतात रस्ते आणि आता बऱ्यापैकी इकडे डेव्हलपमेंट झाली आहे, बऱ्यापैकी रस्ते बांधायला घेतले आहेत, पण मध्ये मध्ये थोडेफार रस्ते खराब आहेतच, पण तरीसुद्धा चांगला रूट आहे। छान असा एक डोंगर लागला आहे आपल्याला। वाजले 10 तरी सुद्धा इतकं धुकं आहे की समोरचे डोंगर अजिबात दिसत नाहीत। इतकं भयंकर धुकं इथे पसरलंय, तुम्ही बघू शकता। हे बघा, छान असं क्लायमेट आहे आणि सूर्य सुद्धा छान ढगामध्ये झाकला गेला आहे। सो एन्जॉय। जाताना आपल्याला बऱ्यापैकी घाट लागले आणि त्याचा आरवला पण बऱ्यापैकी त्रास झाला, कारण सकाळी काहीच न खाता निघालेला, त्याने नाश्ता सुद्धा नव्हता केला आणि आम्ही थांबलो तेव्हा सुद्धा त्याने काहीच खाल्लं नाही, त्यामुळे घाट लागले तेव्हा त्याला त्रास झाला। तर जर तुमच्या घरी कोणाला त्रास होणारे असतील तर उपाशी पोटी निघू नका, कारण उपाशी पोटी जर तुम्ही निघालात तर थोडाफार त्रास होतोच। आणि आम्ही मड मार्गे गेलो त्यामुळे खूप सारे घाट लागले, 2-3 घाट लागले आम्हाला, त्यामुळे आम्हाला थोडं लेटसुद्धा झालं आणि त्यामुळे लेट पोचलो। आता आपण पोचलो आहोत दापोलीमध्ये। आपल्याला बऱ्यापैकी लेट झालं दापोलीमध्ये। मेन दापोलीमध्ये पोचल्यानंतर आपलं हॉटेल जे आहे ते आणखीन पुढे आहे। मेन दापोलीपासून 7-8 किलोमीटर पुढे आहे, हरणे बीचच्या जवळ आहे आणि आपल्या हॉटेलचे नाव आहे ओजानूप। अगदी मेन रोडला लागूनच आहे, समोर समुद्र आहे, खाडी तयार झाली आहे आधी आणि नंतर पुढे लगत अगदी समुद्र आहे।
जेवण आणि पार्किंगची उत्तम सोय आहे. खूप छान असं हॉटेल आहे. हे बघा, क्लायमेटसुद्धा खूप छान होतं. मी तुम्हाला पुढचा एरिया दाखवते. इकडून उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, तुम्ही इथे उतरू शकता. इथे ही खाडी तयार झाली आहे आणि अगदी पुढे गेलात की समुद्र आहे. खूप सुंदर असं आहे. तुम्ही इथून जाऊ शकता, इथे मजा करू शकता किंवा थोडंसं अजून पुढे गेलात की तिथूनसुद्धा समुद्रावरती मेन समुद्रावर जाण्यासाठी आणि ॲक्टिव्हिटीजसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. आणि आपलं हॉटेल जे आहे ते अगदी डोंगराला लागून आहे. डोंगराच्या अगदी पायथ्याशी हॉटेल आहे. आपल्या हॉटेलच्या पाठीच डोंगर आहे. चला तर मी तुम्हाला रूम टूर देते. वरती 4 रूम आहेत, त्यातला हा 8 नंबरचा रूम आपला आहे. सो मस्त छान प्रशस्त रूम आहे. TV आहे, वॉशरूम आहे. वॉशरूम पण छान मोठा आहे, क्लीन आहे. बेड तर खूप छान आहे. AC सुद्धा आहे आणि इकडे आहे गॅलरी आणि गॅलरीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इकडून आपल्याला डायरेक्ट समुद्र दिसत आहे. तुम्हाला उघडून दाखवते. डायरेक्ट समुद्र व्ह्यू आहे. ही खाडी तयार झाली इथे आणि इकडून अपोजिटला मेन समुद्र चालू होतो. आम्ही आता रूमवरती फ्रेश वगैरे झालो आणि इव्हनिंगला निघालो थोडं बाहेर, कारण आपण येत असताना रस्ता थोडा खराब होता, सगळीकडे चिखल होता, त्यामुळे गाडी खराब झाली होती आणि आमच्या बाबांना गाडी क्लीन लागते, त्यामुळे गाडी धुण्यासाठी इथे आलो आम्ही. इथे खूप सारी पप्पीज होती. सो आरव त्यांच्याबरोबर मस्ती करत होता, त्याला ती खूप आवडली, त्यांच्याबरोबर खेळत होता. 6 ते 7 तास ट्रॅव्हल केल्यानंतर कंटाळा येतो, कुठे जायची इच्छा होत नाही, म्हणून मग आम्ही गाडी वॉश केली आणि असाच राऊंड मारला. आपण स्टे केला आहे त्या हॉटेलचं सुद्धा रेस्टॉरंट आहे आणि तिकडे तुम्हाला गरमागरम छान असं जेवण मिळतं. चला तर मी तुम्हाला पुन्हा इकडचा बाहेरचा एरिया दाखवते. प्रशस्त अशी पार्किंग आहे इकडे. 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही आरामात पार्किंग करू शकता. ते बाहेर डायनिंग सुद्धा आहे आणि छान रूम तर मी तुम्हाला दाखवलेच आहेत. गुरुवार असल्यामुळे व्हेजच घेतलं, पण ह्यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्हीसुद्धा अवेलेबल आहे, कारण इकडे दापोली म्हणजे फिश एकदम फेमस आणि तुम्हाला फिश आणल्यानंतर फिशसुद्धा बनवून देतील. ह्यांचा जो चार्ट आहे तो तुम्ही माझी व्हिडिओ पॉज करून बघू शकता. आणि इथे छान अशा बैलगाडीसुद्धा बघायला मिळतील. जेवणामध्ये आम्ही व्हेज घेतलं होतं कारण गुरुवार होता, पण मी शूट करायला विसरली आणि मोदकसुद्धा घेतले होते. मोदक छान मोठे होते आणि त्याबरोबर तूपसुद्धा सर्व केलं होतं. सो मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा, छान गरमागरम थंड होतं वातावरण आणि त्यामध्ये छान गरमागरम असे मोदक खायला खूप मजा आली. चला तर हा व्लॉग मी इथेच संपवत आहे. पुढचे अजून 2 ते 3 दिवस आपण दापोलीमध्ये आहोत. सो तुम्हाला दापोलीचे सगळे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.